शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा होता. दुसरा टप्पा आता वाटप चालू झाला असून आता पीक विमा योजनेचा लाभ पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून डीबीटी मार्फत थेट टाकला जाणार आहे. तर चला सविस्तरपणे अपडेट बघू. अखेर पीक विमा योजना वाटप सुरू. पीक विमा योजनेची प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आजपासून पीक विमा योजनेचा या ठिकाणी दुसरा टप्पा चालू होणार आहे, ते म्हणजे थेट वाटप. आता चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया किती जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवले आहे, किती जिल्ह्यांसाठी या ठिकाणी हप्ता वाटप चालू होणार आहे. तर चला सविस्तरपणे व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा, बेल आयकॉनला बी प्रेस करून टाका. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर या 17 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार असून पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जाणार आहे. कारण की आता राज्य सरकारने व केंद्र सरकारने डीबीटीचं बटन दाबून या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी दिला असून आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुपारनंतर पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये हळूहळू जमा दिसणार आहे. कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून ठेवलं व या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पैसा या ठिकाणी मोकळा केला असून आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा या ठिकाणी दिसणार आहे. पण जर हे दोन काम जर तुम्ही केले नाही, हे दोन काम जर तुम्ही अधुरे ठेवले तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. ते दोन काम बघून घ्या कोणते आहे ते दोन काम व कोणते आहे ते 17 जिल्हे. ज्या 17 जिल्ह्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून या 17 जिल्ह्यासाठी पैसा मोकळा केला आहे. तर चला सविस्तरपणे ते 17 जिल्हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणते आहे ते 17 जिल्हे, ज्या 17 जिल्ह्यामध्ये आज पैसा मिळणार आहे. आणि बाकी उर्वरित राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते 10 ते 12 दिवसाची. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी होऊ नाही शकत. कारण की आता तुम्हाला पीक विमा योजनेची प्रतीक्षा 12 ते 13 दिवसाची या ठिकाणी करावी लागू शकते. जर तुमचं या 15-17 जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये नाव आलं नाही, जर तुमच्या या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून तुम्हाला पण आता आजपासून पीक विमा योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप चालू होणार आहे. तर चला सविस्तरपणे ती यादी बघू कोणते आहेत ते 17 जिल्हे, ज्या 17 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी पैसा वाटप या ठिकाणी चालू होणार आहे. जर तुम्ही या 17 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता अखेर पीक विमा तुम्हाला पण वाटप या ठिकाणी मिळणार आहे. तुमच्या पण वाट्याला आजपासून या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. तर चला बघूया किती लाभ या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे, किती लाभ तुमच्या वाट्याला येणार आहे. तर चला तुम्हाला जर पहिला टप्पा मिळालेला असेल, जर तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा आलेला असेल तर तुम्हाला आता 22,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट जमा तुम्हाला आज दिसणार आहे. आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला जमा दिसेल. जर तुम्हाला पहिला टप्पा आलेला नसेल आणि दुसरा पण टप्पा आलेला नसेल तर तुम्हाला थेट 45,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा दिसेल. ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा आला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता त्यांना 2 हप्ते 2 टप्पे एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना आज या ठिकाणी जमा दिसणार आहे. जर तुम्ही या 17 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार नाही. तुम्हाला 12-13 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकतात. जर तुम्ही या 17 जिल्ह्यामध्ये राहत नसाल, या 17 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही नसाल तर तुम्हाला खूप मोठी प्रतीक्षा करावी लागणार, ती म्हणजे 13 ते 12 दिवसाची. 12 ते 13 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा तुम्हाला करावी लागू शकते जर तुम्ही या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये नसाल तर. तर चला सविस्तरपणे ते 17 जिल्हे जाणून घेऊ. ती 17 जिल्ह्याची यादी मी तुम्हाला समोर मांडतो. तुमचा जिल्हा आहे की नाही आहे काळजीपूर्वक चेक करा. तुमचा जिल्हा आहे की नाही आहे पूर्णपणे या यादीमध्ये बघा. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला पैसा आजपासून वाटप चालू होणार आहे, नसता तुम्हाला 13 ते 14 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक बघा, पूर्णपणे या ठिकाणी व्हिडिओ बघा, व्हिडिओ अधुरा सोडू नका. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला सुरू करू कोणते आहेत ते 17 जिल्हे. त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा जालना. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पैसा या ठिकाणी थेट डीबीटी मार्फत टाकला जाणार आहे. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा योजनेचा हप्ता आज मिळणार आहे, ते म्हणजे 2 टप्पे. आता समोरचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर. जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी
मोठी आनंदाची बातमी आली असून आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये अहमदनगर या जिल्ह्याचं नाव सुद्धा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये आलं आहे। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे। समोरचा जिल्हा असणार आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तुमच्या पण बँक खात्यामध्ये या ठिकाणी आजपासून पैसा जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे। समोरचा जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी आता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करता येणार आहे। कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं तेव्हा बीड जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी नाव आलं होतं। या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तुमच्या पण बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकले जाणार आहे। जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया कोणता आहे। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण अखेर पीक विमा योजनेचा हप्ता आजपासून या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। जर तुम्ही छत्तीसगड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता छत्तीसगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा योजनेचा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। जर तुम्ही छत्तीसगड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल आणि परभणी जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही परभणीमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून तुम्हाला पण आता पैसा मिळणार। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी थेट डीबीटी मार्फत टाकला जाणार आहे। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर चला सविस्तरपणे ते दोन काम बघून घेऊ कोणते आहे ते दोन काम। जर तुम्ही हे दोन काम केले नाही, हे दोन काम जर तुम्ही अधुरे ठेवले तर तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही असं राज्य सरकारचं वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे। जर तुम्ही हे दोन काम अधुरे ठेवले तर तुम्हाला कोणताही लाभ या ठिकाणी मिळणार नाही, ना पीएम किसान योजना, ना नमो शेतकरी योजना, ना पीक विमा, ना नुकसान भरपाई। त्यामुळे हे दोन काम करून घ्या। जर तुम्ही हे दोन काम केले नाही, अधुरे जर ठेवले तर तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही याची तरतूद घ्या, हे कामाची नोंद घ्या, हे काम पूर्ण करा। जर तुम्ही ते दोन काम केले नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। तर चला जाणून घेऊ कोणते आहेत ते दोन काम इतके महत्त्वाचे। पण जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये सामील आहे की नाही आहे, तुम्ही कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे आम्ही तुम्हाला सांगू की तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे। जर तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये असला तर तुम्हाला आज उद्या या 2 दिवसामध्ये पैसा मिळणार नसता, तुम्हाला वाट बघावी लागणार। तुम्हाला 17 ते 18 दिवसाची प्रतीक्षा किंवा 12 दिवसाची सुद्धा प्रतीक्षा करावी लागू शकते। जर तुमच्या बँक खात तुमचं जर का जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये नसला तर जर तुमच्या
मनामध्ये प्रश्न असला की आता या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्ही तुम्हाला कमेंट करू की तुम्हाला पैसे या 2 दिवसात मिळणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार. कमेंट करायला विसरू नका तुमचा जिल्हा कोणता आहे. तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहे ते 2 काम. आता पहिलं काम असणार आहे तुमची ई केवायसी ज्या शेतकऱ्यांची झालेली नाही त्या शेतकऱ्यांना 1 रुपया दिला जाणार नाही. जर तुमची ई केवायसी बाकी असेल तर लगेच करून घ्या. आणि फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांची क्रिएट केलेली नाही तर तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी क्रिएट करून घ्या. नसता तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार नाही. तुमचं ते प्रूफ आहे शेतकरी असण्याचं. फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांकडे नाही त्या शेतकऱ्यांना 1 रुपया दिला जाणार नाही. त्यामुळे जर तुमची फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी आणि ई केवायसी करून घ्या. हे 2 काम कंप्लीट करून घ्या. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही. आता या 17 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असला की तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं या 17 जिल्ह्यामध्ये कमेंट नक्की करा. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर